नमस्कार. मी हा व्हिडिओ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांच्यासाठी बनवतोय. सर, मी काल जंतर मंतरला गेलो होतो. बराच अर्धा दिवस मी ऑलमोस्ट तिथे होतो आणि मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सर, अत्यंत शांतपणे तो प्रोटेस्ट चालू होता. सर, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती देतंय. आय एम टेलिंग यू सर, अत्यंत शांतपणे प्रोटेस्ट चालू होता. ज्या बॅरिगेड्सच्या दरम्यान जो परिघ आहे, तिथे लोक अत्यंत शांतपणे हे शांततापूर्वक हे आंदोलन करतायत. इतकं की एका माणसाने एक्साइटमेंटमध्ये शिवी दिली, तर बाजूच्या दोघांनी त्याला सांगितलं की "ऐसा मत करो." मग तो भारत माता की जय म्हणाला. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना, अराजकीय वगैरे, ही चुकीची माहिती आहे सर. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती देतंय किंवा तुम्ही न्यूजमध्ये काहीतरी बघताय म्हणून ही सगळी गडबड होतेय सर. आणि अराजकीय, आय एम सॉरी, पण ते असे शब्द नको ना सर. म्हणजे हे खूप जड होतंय. म्हणजे गेल्या वेळेलाच तुम्ही गेल्या आय थिंक महिन्याभरातच तुम्ही पाहिलत ना, आपल्या अध्यक्षांना 4 वाक्य नाही मराठीतली वाचता आली नीट. त्यामुळे अराजकीय वगैरे सामान्य माणसांना दरदरून घाम फुटेल सर, कापरं भरेल त्यांना. नाही, तुमचं मराठी उत्तम आहेच, त्यात काहीच डाऊट नाही. मला अजिबातच डाऊट नाही. इनफॅक्ट तुम्ही नवनवीन शब्दांचा संचय वाढवताय आमच्यासाठी. मराठी खूप उत्तम आहे. हिंदी थोडं होते गडबड, म्हणजे टट्टे, टट्टू ते, पण तरी महाराष्ट्रातले जेवढे राजकीय नेते आहेत ना, वरिष्ठ स्पेसिफिकली, त्या सगळ्यांपेक्षा तुमचं हिंदी आणि इंग्रजी खूप अमेझिंग आहे सर. आणि मला या गोष्टीचा भयंकर आनंद आहे. कारण सर काय आहे, महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आणि बॉलिवूडमुळे जगभरामध्ये महाराष्ट्र, स्पेशली मुंबई माहिती आहे. आणि या प्रदेशाचं नेतृत्व करणारी जी व्यक्ती आहे, तिचं कम्युनिकेशन स्किल उत्तम असलंच पाहिजे, जे जे तुमचं आहे सर. इट इज अमेझिंग. आय एम सॉरी सर, मी थोडासा काय विषयावरनं, मुद्द्यावरनं भरकटण्याची सवयच लागली आहे. त्यामुळे प्रोटेस्ट, प्रोटेस्ट सर. सर, तिथे खूप शांतपणे प्रोटेस्ट चालू आहे. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती देतंय. हां, पण त्या परिघाच्या बाहेर जरा थोडी परिस्थिती गंभीर आहे. म्हणजे जेन सर फुल खतरनाक आहे सर. तिकडे माननीय पंतप्रधान मोदीजी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात अगदी नीम का पत्ता कडवा पर्यंत गोष्टी जातात. फार भयंकर आहे. म्हणजे ऐकवत नाही आणि लाज वाटेल इतकं. पण एक सांगू का सर, म्हणजे खरं सांगतो, या दोघांपैकी कोणी एक जर मराठी असतं किंवा दोघंही मराठी असते ना सर, 4 दिवसामध्ये राजीनामा दिला असता. कारण हे ऐकूनच घेतलं जाणार नाही ना सर. मराठी माणसाचा स्वाभिमान हा जगजाहीर आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. आणि स्वाभिमान सर, तुम्हाला आठवतंय, तुम्ही सुद्धा म्हणाला होतात एकदम छाती ठोकपणे की मी पुन्हा येईन. बरोबर? आणि तुम्ही परत आलात. सर, त्या गोष्टीचा अभिमान आहे, म्हणजे कमाल. आणि सर, अभिमानावरूनच हे सांगावसं वाटतंय की हा मराठी मुलगा अभिजित दिपके US वरनं आला आणि 1.5 मिनिटात जी चळवळ फसू शकते, ती चुकत-माकत, शिकत, इम्प्रोव्हाइज करत आज 1.5 महिन्याहून अधिक काळ लोटलाय. पण ही चळवळ, हे आंदोलन सुरू आहे. आणि सर, देशभरातनं नाही तर विदेशातून सुद्धा त्याला सपोर्ट मिळतोय. सगळेजण या आंदोलनात सामील होत आहेत. हे सगळं म्हणजे सर अभिमानास्पद आहे. आणि तो तुम्हालाही वाटला असता जर तुम्हाला करेक्ट माहिती मिळाली असती. सो त्यामुळे सर गडबड होते, म्हणून मी हा व्हिडिओ करतो. अदरवाईज यू आर ब्रिलियंट. म्हणजे मी कित्येक सिनियर्सच्या गप्पा ऐकल्यात की खूप काळानंतर महाराष्ट्राला इतका दूरदृष्टी असलेला, बुद्धिवंत, विचारवंत नेता लाभलाय. आणि आय टोटली टोटली अग्री विथ इट. काय सर, कुठल्या नेत्याने, कुठल्या पक्षातनं नेमकं कधी बाहेर पडायचं याचा मास्टर प्लॅन अगदी ब्लू प्रिंट सकट तुमच्या डोक्यामध्ये फिट असणार. यू आर दॅट ब्रिलियंट. आय एम सॉरी, परत ते विषयांतर होत आहे. सॉरी सर. हां, तर प्रोटेस्ट, प्रोटेस्ट. सर, एक शेवटचा मुद्दा सांगायचा होता सर. प्रोटेस्टमध्ये जे आहेत ना जेनझी, त्यांचे पोस्टर्स. सर, तुम्ही ते प्लीज बघा. आय नो ते थोडे अश्लील आणि अश्लाघ्य वगैरे आहेत, पण तो भाग जर बाजूला काढला ना सर, क्रिएटिव्हिटी सर, आय एम टेलिंग यू. आणि मला माहिती आहे तुम्ही आणि मॅम सुद्धा दोघेही किती कलासक्त आहात, कलेचा आदर करणारे आहात. तुम्हाला ते कळेल सर आणि आवडेल. आय एम टेलिंग यू. इनफॅक्ट माझं मनातलं बोलतोय सर, प्लीज राग नका मानू प्लीज. त्यातले 4-5 पोरं तुम्ही बघा आणि ना त्यांना ते जे गेल्या वेळेचं होतं ना ब्रँड इमेजिंग, देवा भाऊ वगैरे, ते बदलायला सर त्यांना कामाला लावा. ते खूप भारी काहीतरी करतील. कारण सर, सॉरी, पण ते देवा भाऊ वगैरे नाही जात आहे सर तुमच्या इमेजला. म्हणजे मला नाही, मला. आणि इव्हन मॅम सर काय ग्रूम झाल्यात त्या. त्यांना मला खात्री आहे त्यांना पण ते नसणार. इनफॅक्ट तुम्हाला सुद्धा हे कॅम्पेन आवडलं नसणार आहे याबद्दल मला खात्री आहे सर. काय सर, तुम्हाला बघितलं की कसं एकदम प्रसन्न वाटतं, असं छान वाटतं. सुशिक्षित, सोफिस्टिकेटेड असे अशा सगळ्या इमेज डोळ्यासमोर येतात ना. त्यामुळे काय आहे, मला नाही वाटत की तुम्ही या देवाभाऊसाठी रेडी झाला. इट शुड बी लाईक, म्हणजे महाराष्ट्राचं जागतिक स्थान पाहता तुम्ही प्रेसिडेंट
आणि फर्स्ट लेडी असं कपल असलं पाहिजे. अगदी यूएसला सुद्धा काय म्हणतो आपण कॉम्प्लेक्स दिला पाहिजे. थलापती सॉरी, सॉरी परत ते थोडंसं गडबड झाली विषयांत. सर मुद्दा एवढाच होता, सर तुम्हाला चुकीची माहिती मिळतेय. त्यामुळे प्लीज तुम्ही ना रिसोर्सेस बघा, Insta बघा. आता मोदीजींनी पण तिथेच मुलांशी संवाद साधलाय. त्यामुळे उद्या परवा जे मुंबईत पण होणार आहे ना, त्या आंदोलनांसाठी तुमचा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह बदलेल सर. आणि ही माहिती मराठी म्हणून मला तुम्हाला सांगणं खूप गरजेचं वाटलं म्हणून मी एवढं बोललो आणि सगळं शांतपणे ऐकून घेणारा आणि मग त्यावर बोलणारा असा नेता, तसे नेते फार कमी राहिले. तुमचे इंटरव्ह्यू मी पाहिलेत सर आणि तुम्ही त्यातले आहात. त्यामुळे म्हणून ही इन्फॉर्मेशन द्यायला तुम्हाला मी जबाबदारीने आत्ता रात्री 3 वाजता घरी येऊन हा व्हिडिओ करतोय सर. प्लीज तेवढं बघा. थँक सर. टेक केअर.